आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान होता. मराठीच्या प्रचार प्रसारासाठी आपण त्याच्या आधीपासूनच प्रयत्न करत होतो, करत राहू, करत याच्या पुढेही ते राहणार. मराठीचं अस्तित्व किंवा मराठी संपणार का, मराठी पुढे टिकणार का, हे साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवरनं चर्चा करण्याचे विषय जरी असले तरी गेल्या 2000 वर्षात ती मराठी टिकली, वाढली, त्याच्यात योग्य पद्धतीचे बदल होत गेले, ती प्रवाही राहिली, म्हणूनच ती आत्तापर्यंत आपण तो सगळा टप्पा पार केला. अभिजात दर्जा देणं हे एक रेकग्निशन आहे आणि खरं तर ते जरा प्रमाणाबाहेर त्याला मोठं केलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही कोण ठरवणार बाहेरचे माझी भाषा अभिजात आहे की नाही? माझी भाषा अभिजात आहेच, त्याला पुरावे द्यायची गरज मला वाटत नाही. मी त्याच्यात काम करतो आणि मी सातत्याने काम करत राहीन आणि माझी भाषा प्रवाही राहील यासाठी वेळ पडली तर मी बाहेरच्या भाषेतले शब्दही त्याच्यात सामावून घेईन, ते चांगल्या पद्धतीने घेईन आणि त्याचं एक स्वतःचं एक व्याकरण असेल, स्वतःचं एक त्याची पद्धत असेल, त्या पद्धतीने ती पुढे जात राहील. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून काहीतरी फार बदल झाले किंवा बदल होतील ही अपेक्षा मला वाटतं गैर आहे.